30 एप्रिल अक्षय तृतीया। अनेक राजयोग तयार होतील। 7 राशींचे बदलेल नशीब। 30 एप्रिलपासून 7 राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योगासह अनेक राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे अचानक धनलाभ होणार आहे। होय मित्रांनो, यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ योग बनत आहेत, ज्यामुळे 7 राशींचे नशीब उजळणार आहे। या राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार असून त्यांना मोठ्या यशाचीही प्राप्ती होणार आहे। या राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा होणार आहे, ज्यामुळे त्या राशीतील लोक करोडपती होऊ शकतात आणि धनसमृद्धीने भरून जातील। मित्रांनो, या भाग्यवान आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्किप करू नका। यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी आहे। हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते। अक्षय तृतीयाला आखा तीज असेही म्हणतात। यावर्षी अक्षय तृतीया बुधवारी येत असून रोहिणी नक्षत्राशी शुभ संयोग बनत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याचा विशेष विधी असतो। हा दिवस कोणत्याही नवीन कामाच्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो। शिवाय हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला विशेष महत्त्व आहे। हा दिवस अबूझ मुहूर्त म्हणजेच कोणताही शुभ वेळ पाहण्याची गरज नसलेला दिवस मानला जातो। या दिवशी कोणतेही काम शुभ वेळ पाहताच केले तरी यश निश्चित मिळते। या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा तसेच सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी केलेला दान, जप, हवन, स्नान आणि पूजा कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे पुण्य संपूर्ण आयुष्यात टिकून राहते। अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक राजयोग तयार होत आहेत। अशा परिस्थितीत गजकेसरी योगासोबतच अनेक इतर शुभ राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे 7 राशींचे नशीब चमकू शकते। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग, सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि रवी योग तयार होत आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी हे शुभ योग तयार होत असल्यामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो। या राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा होऊ शकते, ज्यामुळे त्यांना धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार होणाऱ्या या राजयोगांमुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे। पण त्याआधी तुमच्याकडे एक विनंती आहे की कृपया या व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा। 1. मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय खास ठरू शकतो। या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो। मिथुन राशीसाठी हा दिवस खरंच गोल्डन टाइम घेऊन येणार आहे। या शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमचे नशीब उजळू शकते आणि तुमच्या जीवनात नवी गती निर्माण होऊ शकते। व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा ऑर्डर किंवा मोठी डील मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही चांगला नफा कमवू शकता। हा असा काळ आहे जेव्हा तुमचा व्यवसाय तुम्हाला धनवान बनवू शकतो। तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे। तुम्हाला प्रमोशन मिळू शकते किंवा एखादी नवी जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या करिअरला नव्या उंचीवर घेऊन जाईल। जे लोक अजूनपर्यंत नोकरीच्या शोधात होते, त्यांच्यासाठी आता एखादी मोठी आनंदाची बातमी येऊ शकते। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। जे लोक आर्थिक अडचणींना सामोरे जात होते, त्यांना आता मोठा दिलासा मिळेल। धनप्रवाह वाढेल आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकाल। या काळात वडिलांशी संबंध अधिक दृढ होतील।
त्यांचे मार्गदर्शन आणि साथ तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकते. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया भरपूर आनंद आणि करोडपती बनण्याची संधी घेऊन येत आहे. हा दिवस तुमच्या आयुष्यात एका नव्या सुरुवातीचे संकेत देतो, जिथे यश, समृद्धी आणि आनंद तुमचे स्वागत करतील. मिथुन राशीसाठी खास उपाय. अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करा. असं केल्याने घरात प्रेम वाढतं आणि शांततेचं वातावरण निर्माण होतं. 2. तुला राशी. तुला राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खरोखरच गोल्डन टाइम ठरू शकतो. या शुभ दिवशी शुक्र ग्रहाची कृपा आणि ग्रहांची अनुकूल स्थिती तुमचं नशीब खुलवू शकते. या खास काळात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येणार आहे. जे पैसे खूप काळापासून अडकले होते ते अचानक मिळू शकतात. याशिवाय नवीन उत्पन्नाचं एखादं स्रोतही समोर येऊ शकतो, ज्यामुळे तुमचं आर्थिक बळ वाढेल. होय मित्रांनो, तुम्ही या काळात मालामाल होऊ शकता. या काळात नवीन घर किंवा वाहन घेण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. जे लोक लक्झरी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस प्रचंड आनंद घेऊन येऊ शकतो. एकूणच हा दिवस तुमच्यासाठी अशी सौगात घेऊन येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही करोडपती बनू शकता आणि तुमचे जीवन नव्या उंचींकडे वाटचाल करू शकतं. तुला राशीसाठी खास उपाय. या दिवशी रस्त्यावर जाणाऱ्या वाटसरूंना पाणी पाजावं आणि गरजू लोकांना चप्पल किंवा जोडे दान करावेत. असं मानलं जातं की त्यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा मिळते. 3. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा पवित्र सण भरपूर शुभ बातम्या आणि यश घेऊन येतो आहे. या दिवशी ग्रहांची अनुकूल स्थिती आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात प्रगतीचे जबरदस्त योग तयार होत आहेत. जे लोक नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ गोल्डन टाइम सारखा ठरू शकतो. या दिवशी तुम्हाला एखादा जुना थांबलेला पैसा मिळू शकतो किंवा अचानक आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि तुम्ही मालामाल होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ व्यवसायात अप्रत्याशित वाढ घेऊन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ऑर्डरवर ऑर्डर मिळू शकतात आणि पैशांचा वर्षाव होण्याचे पूर्ण योग आहेत. फक्त एवढंच नाही, तर या दिवशी करिअर संदर्भात एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते, जसं की नवीन जॉब ऑफर, प्रमोशन किंवा मनासारखी पोस्टिंग. घराचं वातावरण शांततामय राहील आणि नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील. कुटुंबातही आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तर तयार व्हा मित्रांनो, कारण अक्षय तृतीयेचा दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकणारा आहे. धन, यश आणि मानसन्मान सगळं काही मिळणार आहे. फक्त स्वतःवर आणि शुभ काळावर विश्वास ठेवा. कुंभ राशीसाठी खास उपाय. या दिवशी हंगामी फळांचं दान करा. असं केल्याने जीवनात सुखशांती येते आणि घरात चाललेले वादविवादही संपतात. 4. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ, लाभदायक आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा ठरणार आहे. कर्क राशीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस ख्या अर्थाने गोल्डन टाइम ठरू शकतो. हा दिवस तुमच्या जीवनात भरपूर आनंद आणि अपार यश घेऊन येणार आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभ दृष्टी कर्क राशीवर विशेष कृपा करणार आहे. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. विशेषतः जे लोक नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ मालामाल होण्याची संधी आहे. रिअल इस्टेट, सोने-चांदी किंवा जमिनीशी संबंधित कोणत्याही कामात गुंतवणूक करणं तुमच्यासाठी मोठा फायदा देऊ शकतं. शिवाय एखादा जुना अडकलेला पैसा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी बळकट होईल.
या दिवशी जर तुम्ही चांदीचे दागिने खरेदी केले तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. एकूणच कर्क राशीसाठी अक्षय तृतीया असा दिवस आहे जेव्हा तुम्ही करोडपती बनू शकता. तुमचं कष्टाचं फळ मिळेल आणि जीवनात नव्या यशाचा प्रकाश पसरेल. कर्क राशीसाठी खास उपाय. या दिवशी मिश्रीचं दान करणं शुभ ठरेल. यासोबतच गरजू लोकांना पैसे देणंही फायद्याचं ठरेल, कारण त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. 5. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठीही अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत खास ठरू शकतो. या राशीच्या जातकांच्या जीवनात आनंदाची चाहूल लागू शकते. या राशीच्या लग्न भावात मोठमोठ्या राजयोगांचा निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा खऱ्या अर्थाने गोल्डन टाइम सारखा असणार आहे. या खास दिवशी ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने अत्यंत अनुकूल बनत आहे. लग्न भावात तयार होणारे राजयोग तुमचं नशीब उजवण्यासाठी येत आहेत. या शुभ काळात तुम्हाला नोकरीत मोठा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपण्याची शक्यता आहे. एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला मालामाल झाल्यासारखं वाटेल. जे लोक नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे. तुमचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकतं. त्याचबरोबर जो पैसा खूप काळापासून अडकलेला होता, तोही परत मिळू शकतो. तुमचं नेतृत्व कौशल्य मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्या करिअरला नवीन उंची मिळेल. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. घरात हास्यविनोदाचं आणि आनंदाचं वातावरण राहील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची चाहूल लागू शकते. एकूणच मीन राशीसाठी अक्षय तृतीया हा आनंद, यश आणि प्रगती घेऊन येणारा दिवस आहे. असा दिवस जेव्हा तुम्ही करोडपती बनू शकता. हा काळ तुमच्यासाठी यश, समृद्धी आणि आनंदाने भरलेला असणार आहे. मीन राशीसाठी खास उपाय. या दिवशी बेसनाच्या मिठाईचं दान करा. जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 6. मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा सण एक उत्तम संधी घेऊन येतो आहे, जी तुमच्या जीवनात स्थिरता, आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक यशाची भेट देऊ शकते. या दिवशी शनी देवाची कृपा आणि लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव तुम्हाला करोडपती बनवू शकतो. होय मित्रांनो, मकर राशीसाठी हा काळ खऱ्या अर्थाने गोल्डन टाइम सारखा ठरू शकतो. या खास दिवशी तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही मालामाल होऊ शकता. जे लोक नोकरीमध्ये अडचणींचा सामना करत होते, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी येऊ शकते. अडचणी संपतील आणि प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी याहून चांगला काळ असूच शकत नाही. यावेळी बनवलेले प्लॅन्स तुम्हाला अपार आनंद आणि यश मिळवून देतील. घरपरिवारातही आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि सर्व बाजूंनी तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. खरंच हा दिवस तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा संकेत आहे, अशी संधी जी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. मकर राशीसाठी खास उपाय. या दिवशी पाण्याने भरलेली मटकी दान करा. यामुळे आर्थिक तंगी दूर होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 7. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूपच खास ठरू शकतो. ग्रहस्थितीनुसार या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मींसोबतच कुबेर भगवानाची कृपाही होऊ शकते.
अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. वृषभ राशीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस गोल्डन टाइम सारखा आहे. या विशेष दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेर दोघांची कृपा तुमच्यावर होऊ शकते. या शुभ काळात तुमचं नशीब खुलू शकतं आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. जीवनात जे अडथळे आणि त्रास अनेक काळापासून चालू होते, त्यांचा आता शेवट होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होऊ शकतं. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी मोठी जबाबदारी देऊ शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. नोकरी बदलण्याच्या उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता. वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे देखील उत्तम योग बनत आहेत. हा काळ तुमच्यासाठी आनंददायक बातम्या घेऊन येऊ शकतो आणि आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होऊ शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य वेळ आहे. तुमचे प्रयत्न फळ देतील आणि तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया हा दिवस अपार आनंद, मोठ्या यश आणि संपत्तीने भरलेला ठरू शकतो. वृषभ राशीसाठी खास उपाय: या दिवशी दुधाचं दान करा. असं मानलं जातं की त्यामुळे जीवनात सुखशांती टिकून राहते आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, ह्याच त्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आता अपार आनंद, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय माता लक्ष्मी लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.